ठिकाणी अतिशय सुंदर सुरुवात या ठिकाणी भजनाची केलेली आहे योगेश पांचाळबुवानी. जरा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जरा होऊन जाऊन. अतिशय सुंदर आवाज आहे बुवा. कारण आता थंडी जशी जशी तुम्ही गायन कराल तशी तशी थंडी वाढत राहणार बुवा. त्याच्यामुळे मी थोडस जरा थंडी जरा उडवूचा प्रयत्न करत आहे. अतिशय सुंदर या ठिकाणी प्रबोधन सुद्धा बुवाने अतिशय सुंदर सांगितलं की आपल्याला हा भवसागर जर तरुण जायचा असेल तर रामकृष्ण हरी, रामाचा आचार, कृष्णाचा विचार, हरीचा उच्चार ज्याच्या मुखामध्ये आहे तोच या कलियुगामध्ये तरुण जाणार. मंडळी जोरदार टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ दे. या ठिकाणी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊन जाऊन दे. संत तुकारामजी महाराज यांची सुद्धा आज जयंती कोणी सांगितलं. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जरा होऊन जाऊ दे. जरा नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सुद्धा आज जयंती आहे. जोरदार टाळ्या जरा पुन्हा एकदा त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. धन्यवाद. आज या ठिकाणी महिला वर्ग सुद्धा एवढ्या थंडीतून उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या महिलांसाठी जरा होऊन जाऊ दे. कारण तुम्हाला माहिती आहे की 15% आरक्षण, 50% आरक्षण महिलांसाठी आहे. टीव्ही वरती बुवा ऍड सुद्धा महिलांसाठी येतात. गव्हर्नमेंटने त्यांच्यासाठी शिंदे साहेबांनी किंवा गव्हर्नमेंटने 1500 रुपये त्यांना केलेले. पुरुषांना काय नाही, महिलांसाठी 1500 आहे की नाही. टीव्ही वरती ऍड सुद्धा त्यांच्यासाठीच येतात किंवा सिरियल त्यांच्यासाठी आहे. खायची एक सिरियल अगोदर गाजलेली सिरियल बघा की आई कुठे काय करते, ती गेल्याच्या नंतर दुसरी सिरियल दिली की माझा मितवा, सध्या चालू आहे माझा मितवा. तिसरी सिरियल दिली अर्ध तुझं अर्ध माझं, पुरुषांका काय नाही, है की नाही. म्हणून सांगतोय. आणखीन एक त्यांच्यासाठी ऍड दिलेली आहे साबणाची. तावडे साहेब साबणाची ऍड त्यांच्यासाठी खायची की लक्ष लगाव खूबसूरती पहाव, पुरुषांका काय नाही, बिटेक्स लगाव कुजरी पहाव. म्हणून महिलांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जरा तो छोटू सुद्धा या ठिकाणी ते थंडीतून एवढ्या या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी आलं. त्याच्यासाठी एक गाणं घेऊया. रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते, रडू नको बाळा. हा लवकर रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते, पाण्याला जाते. पुन्हा एकदा एक गाणं. हॅलो थोडी जरा लेवल द्या, आवाज कमी करू नका. गणपतीसाठी बघा एक गाणं आहे. छोटी मुलगी काय म्हणते बघा. आमचे पप्पानी गणपती आणला, आमचे पप्पानी गणपती आणला. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. शंकराने पार्वती मांडीवर बसला गणपती. हे कुंकू बघतोय, हे कुंकू बघतोय. आमच्या बाबाने
धन्यवाद. अतिशय सुंदर पॉइंट सांगितलं. पण मी एक सांगू इच्छितो की भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, ज्ञानोबा तुकोबारायांसारखे संत नाही, आणि वैभववाडी तालुक्यामध्ये असे वर्षाला कार्यक्रम होतात. असे कार्यक्रम गावडे कुटुंबामध्ये होतात. असे कार्यक्रम कुठेही होत नाही, कुठेही होत नाही. गावडे साहेबांबद्दल काय बोलायचं बघा. वेदांत गावडे, गावडे वेदांत गावडे. गा म्हणजे गायनाची भजनाची आवड असणारे, व म्हणजे वचनबद्ध, ते म्हणजे ढेरिंगबाज असणारे गावडे. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. वेदांसाठी एक गाणं आणि आमच्या गावडे साहेबांसाठी एक गाणं घेऊया. ते मुंबईवरून निघाले आणि आपल्या भक्तांना काय सांगतायत, चला मी निघालो, तुम्ही येता का, काय म्हणतात बघा. मी निघालो, तुम्ही येता का, माझ्या बाप्पाच्या दर्शनात तुम्ही येता का. राव मी निघालो, तुम्ही येता का, माझ्या बाप्पाच्या दर्शनात तुम्ही येता का. निघालो, एकच फाईट पण वातावरण काय. या ठिकाणी आमचे सुहास सुतार यांचे पप्पा या ठिकाणी उपस्थित आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे जरा होऊन जाऊ दे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सोनाळ्यावरून आमचे पूर्व मित्र या ठिकाणी संतोष नर आणि पाडावे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व त्यांच्याकडे जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जरा धन्यवाद. हेल्प बुवानी सुद्धा अतिशय सुंदर. मागी गणेशोत्सव का साजरा केला जातो हे बाबा. शीतल गावडे, शीतल गावडे यांच्याकडून या ठिकाणी 100 रुपयाचं इनाम आले. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी जरा होत होते. शीतल, शी म्हणजे शिस्तबद्ध, त म्हणजे तत्पर धावून येणारी, ल म्हणजे लक्षणीय काम करणारी शीतल. जरा जोरदार टाळ्या होऊन जाते. असा जरा बुवा सांगोता लागता जरा फटाफट. त्याच्यासाठी एक गाणं घेऊया बघा. स्वर्गापेक्षा सुंदर असा, स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण. स्वर्गापेक्षा सुंदर असा आमचो ह्यो कोकण.
कोणी जीव लावल्याशिवाय कळत नाही. प्रेम म्हणजे काय स्वतः केल्याशिवाय कळत नाही. आणि कोकण म्हणजे काय ते गणपतीला गावामध्ये आल्याशिवाय कळत नाही. आल्याशिवाय कळत नाही. जोरदार टाळ्या होऊन म्हणून सांगतोय सह्याद्रीच्या डोंगर भागातून फुलला नंदनवन. सह्याद्रीच्या डोंगर भागातून फुलला नंदनवन. कोकणासाठी होऊन जाते पुन्हा एकदा. कारण तुम्ही आम्ही आज भजन कीर्तन प्रवचन करतो ही मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांची पुण्याई आहे. कारण बोणी सांगितलं महाराष्ट्रामध्ये थोडी लेवल द्या जरा. साळुंके साहेब अतिशय सुंदर साऊंड आहे. मिक्सर घरात लोक परवडलो पण लोक परवडलो नाही. एका भटणं किती असतं पण वा त्या घरातलं बसो खाडकुड खाट 2-3दा केला तरी झाला आहे की नाही. ह्याच्यातलं चटणी मिरची लसूण कोथिंबीर सगळा होता. अतिशय सुंदर सांगितले बघा की मागी गणेशोत्सव का साजरा केला जातो. कारण माघ शुद्ध चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. त्यापासून मागी गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात. जोरदार टाळ्या. अतिशय मोठी चांगलं सांगितलं. वा त्याला तिलकुंद चतुर्थी सुद्धा म्हणतात आणि विनायक चतुर्थी सुद्धा म्हणतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला तो आपण घरोघरी गणपती पुजतो आहे की नाही खरोखरच. आणि बुवा सुद्धा बुवानी सांगितलं की वैभवडी तालुक्यामध्ये मी जवळजवळ गेली बरेच वर्ष बुवा सर्व्हिस करतायत. नोकरीला आहेत, टीचर आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्याकडे जरा पुन्हा एकदा होऊन जाऊ. अतिशय सुंदर. त्याच्यामुळे गायन सुद्धा अतिशय सुंदर आहे. बुवांची माझी जवळजवळ 1-2 बाऱ्या झाल्या अगोदर ना बुवा 12 झालेल्या आहेत. त्याच्यामुळे अतिशय मला माहिती आहे त्यांचं गायन सुंदर आहे. बतावणी सुद्धा अतिशय सुंदर आहे. फालतू बोलणे नाही. हा डोंट वरी बेबी नो प्रॉब्लेम. इंग्लिश जरी आमचा कच्चा असला तरी बुवांचा इंग्लिश भारी आहे. पण मी एक इंग्लिश मध्ये साधारण आमका जरा जमता बुवांसाठी त्या जरा आम्ही तो गजर जरा बुवा जरा 1-2 कडवी तुमच्यासाठी केलेली आहे. जरा डब्ल्यूई हुई म्हणजे आम्ही. डब्ल्यूई हुई म्हणजे आम्ही. हे डबल एल ऑल म्हणजे सर्व. हे डबल एल ऑल म्हणजे सर्व. हे नो डब्ल्यू नाव म्हणजे आता. हे नो डब्ल्यू नाव म्हणजे आता. चला मिळून चला पंढरीला. चला
महेश्वरी गावडे यांच्याकडनं सुद्धा 100 रुपयाचं इनाम आलं. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. वा कन्नड मध्ये काय म्हणतात माहितीये, ಒಂದ ಎರಡು ಮೂರು ನಾಲ್ಕು ಐದು ಆರು ಎಂಬ तम्मध्ये उपाधी उपाधी सूट कोण यान म्हणू कुंडरू कुंडरू खुपू काय समजलं काय नाही. अहो माकाच काय समजलं नाही तर तुमचा काय समजणार. ते कन्नडवाले लय बोलतात चन पचन गौडा कुंभर माडी तर कुड नव्वा चंद चंदिना तंगी नीर की बंदिना चन पचन गौडा. वा तुम्ही रवता त्याच्या पुढे गगन बावडा खाली नसते तांबवडा बाजूक तिरावडा आमचा गाव उंबारडा चन पचन गौडा. जोरदार टाळ्या जरा होत हा बघूया जमता का म्हणावे तुमच्यासाठी चन पचन गौडा कन्नड गाणं बघूया जरा जमता का. चन पचन गौडा कुंभर माडित कुड नव्वा पचन गौडा थांबू नको अजिबात येत राहा. आहे की नाही. ही लक्ष्मी आहे, ही लक्ष्मी नाही घरची लक्ष्मी दोघांना सांभाळूचा लागता. आहे की नाही. तेव्हा तुम्ही आदिती गावडे पुन्हा एकदा आदिती गावडे यांच्याकडून 100 रुपयाचं इनाम आलंय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद. बाबू तुझं नाव काय. रुद्र. बघा रु म्हणजे रुचकर बोलणारा, द्र म्हणजे द्रव्य जास्त घेऊन येणारा, तर रुद्र. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. रुद्र तुझ्यासाठी एक गाणं बघूया जमता काय. नवीन गाणं ऐकलेलं आहे बघ. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. साऊंड वाले जर आवाज लेवल द्या. प्रेमावर वरलं ग तुझं आता मन भरलं ग तुझं. गद्दारी करुणी तुझं म्हणसे गद्दार मला. गद्दारी करुणी तुझं म्हणसे गद्दार मला. थोडा फिटीचा कमी करा. कोरगावकर रिक्षा उद्या काढूच्या काय जाऊन अजिबात. कोरगावकर को म्हणजे कोणावर अवलंबून राहणार नाही. र म्हणजे रयतेचे राजे, गा म्हणजे कायनाची आवड अडचणारे, क म्हणजे कर्तव्य दक्ष, र म्हणजे रयतेचे राजे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या त्यांच्याकडे जरा होता. थांबा जाऊ नको. या ठिकाणी रूपाचा अभंग सादर करतो. कोणा सुद्धा संधी दिली पाहिजे या ठिकाणी. धन्यवाद. आ
आमच्या वैभववाडीमध्ये असं आहे की पेटव शलाय कोण म्हणणार नाही, गपचूप ऐकणार, हे की नाही? कारण शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य, शून्यातून शून्य गेलं उत्तर आलं शून्य. आणि तुमच्यासारखे भजनी श्रोते दोन्ही बुवांना लाभलं, हेच आमचं पुण्य, हेच आमचं पुण्य. आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे रूप गोजिरे सगुण, आवडे पुढे ऐसा चित्तुरा आहे, आता तुझे पुढे ऐसा चित्तुरा आहे, आता तुझे पुढे ऐसा चित्तुरा आहे. तो मी तुझा पाहे वेळोवेळा, तो मी तुझा पाहे वेळोवेळा, तो मी तुझा पाहे वेळोवेळा, तो मी तुझा पाहे वेळोवेळा. या तुम्ही हरिनामाची गोडी,